तुम्हाला सांगू शकते की माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून माननीय योगेशजी भल राजकारणात आहेत आणि आज त्यांना देखील एक मुलगी आहे, परंतु एक सर्वसामान्य घरातल्या एका कार्यकर्त्याला जी काम करते, वेळेत जनतेसाठी वेळ देते, पक्षासाठी वेळ देते, अशा एका सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी घरातल्या मुलीला आपण संधी दिली पाहिजे, ही भावना योगेशजी भल यांचीच आहे। आणि मला आवर्जून विचारायचंय, ज्या महिलांनी हे आरोप केले त्यांना संधी कोणी बरं दिली होती हे एकदा तुम्ही पाठीमागे जाऊन बघा, कारण तुकाराम नगर मध्ये सगळ्याच महिलांना आजपर्यंत संधी देण्याचे खरं तर काम फक्त माननीय योगेशजी भल साहेबांनी केलं। महिलांबाबत हा केलेला आरोप खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे खोटा आहे, कारण तो जर आरोप खरा असता तर आज माझ्यासारखी एक सर्वसामान्य घरातली मुलीला उमेदवारी मिळाली नसती। निश्चितपणे माझ्याबरोबर आज मनीषाताईंना देखील या ठिकाणी उमेदवारी दिली आहे, कारण अण्णा काम करत असताना त्यांच्या बरोबर राजकारणात ते असले तरी त्यांच्या बरोबरीने समाजकार्य त्यांनी ह्या कासरवाडीमध्ये केले आणि मी संत तुकाराम नगर मध्ये कार्य करत राहिले, म्हणून आमच्या दोघींना या ठिकाणी उमेदवारी मिळाली। प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व नागरिकांना काय आवाहन करा? खरं तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये नागरिकांना आवाहन करण्याची गरज नाहीये, कारण त्यांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि निश्चितपणे राष्ट्रवादीचा विकास त्यांनी या आधीही बघितलाय, या पुढेही त्यांना राष्ट्रवादीचा विकास बघायचा आहे आणि म्हणून त्यांना सगळी एकमताची माणसं या ठिकाणी काम करणारी माणसं खरं तर हवी आहेत आणि म्हणून सगळेच जण या ठिकाणी चारही आमच्या उमेदवारांना घड्याळसमोरील चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करणार आहेत, हा आम्हाला आत्मविश्वास आहे। धन्यवाद।